भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस घटना समितीचे कितवे अधिवेशन चालू होते? तर याचं उत्तर आहे त्यावेळेस घटना समितीचे 5वे अधिवेशन चालू होते. पुढचा प्रश्न. कोणत्या दिवशी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली? तर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. पुढचा प्रश्न. 1979 ते 1984 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे एम हिदायतुल्ला. पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेश राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? आंध्र प्रदेश राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? तर याचं उत्तर आहे 25. पुढचा प्रश्न. कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती? द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे अशोक मेहता समितीने. पुढचा प्रश्न. भारतामध्ये कोणत्या वर्षी सहकार कायदा अस्तित्वात आला? सहकार कायदा. तर याचं उत्तर आहे 1904 साली. पुढचा प्रश्न. घटस्फोट हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर घटस्फोट हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न. कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असणार नाही, अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? तर याचं उत्तर आहे कलम 101 मध्ये. डॅश साली मुंबई लोकल बोर्डाची स्थापना करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1884 साली मुंबई लोकल बोर्डाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न. अस्पृश्यता निर्मूलन, मागासवर्गीयांसाठी विकास योजनांची अंमलबजावणी करणे हे जिल्हा परिषदेच्या कोणत्या समितीचे काम आहे? तर याचं उत्तर आहे समाज कल्याण समितीचे. पुढचा प्रश्न. जेव्हा दुसरी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे त्यावेळेसचे राष्ट्रपती ते व्ही व्ही गिरी. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन. तर याचं उत्तर आहे राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न. 1946च्या भारतीय संविधान निर्मितीच्या निवडणुकीत मुस्लिम लीगने किती जागा मिळवल्या? तर याचं उत्तर आहे 1946च्या भारतीय संविधान निर्मितीच्या निवडणुकीत मुस्लिम लीगने 73 जागा मिळवल्या होत्या. पुढचा प्रश्न. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात परंतु त्यांच्यावर बंधनकारक नसतो? तर कलम 143 भारतीय राज्यघटनेतील कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात परंतु त्यांच्यावर बंधनकारक नसतो. पुढचा प्रश्न. पहिली घटना दुरुस्ती कोणत्या साली करण्यात आली? पहिली घटना दुरुस्ती. तर याचं उत्तर आहे पहिली घटना दुरुस्ती 1951 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर असतात? तर महाराष्ट्राचे 19 प्रतिनिधी राज्यसभेवर असतात. पुढचा प्रश्न. संविधानाच्या डॅश भागात मूलभूत हक्कांचा समावेश आहे? तर संविधानाच्या 3ऱ्या भागात मूलभूत हक्कांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर याचं उत्तर आहे कलम 64 नुसार. पुढचा प्रश्न. देशातील 3ऱ्या क्रमांकाचे पंचायत राज स्वीकारणारे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ओडिसा. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम डॅश नुसार प्रत्येक खेड्यासाठी ग्रामनिधीची तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 57 नुसार प्रत्येक खेड्यासाठी ग्रामनिधीची तरतूद केली आहे. नागालँड राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड राज्याची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न. भारताची राज्यघटना समिती तयार करण्याची पद्धत कोणत्या योजनेद्वारे ठरवण्यात आली? तर याचं उत्तर आहे कॅबिनेट मिशन. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य
B.L. मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर कुणाची सदस्य म्हणून निवड झाली? तर याचं उत्तर आहे N. माधवराव यांची. 1984 ते 1987 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते R. व्यंकटरमण. पुढचा प्रश्न. बिहार राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? तर याचं उत्तर आहे 40 सदस्य निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न. ग्रामसभेच्या एका वर्षास किमान 2 बैठका घेण्यात याव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे लना बोंगेरवार समितीने. पुढचा प्रश्न. डॅश साली बंगाल प्रांतासाठी पहिला म्युनिसिपल कायदा संमत करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1842 साली बंगाल प्रांतासाठी पहिला म्युनिसिपल कायदा संमत करण्यात आला. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यामध्ये जिल्हा नियोजनाचा प्रथम प्रयोग करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे पंजाब. भारतातील पंजाब राज्यामध्ये जिल्हा नियोजनाचा प्रथम प्रयोग करण्यात आला होता. पुढचा प्रश्न. कोणत्या व्यक्तीस भारतीय नियोजनाचे जनक म्हणतात? भारतीय नियोजनाचे जनक. तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सचिव कोण असतात? तर याचं उत्तर आहे जिल्हा कृषी अधिकारी. पुढचा प्रश्न. ज्यावेळी तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली त्यावेळी भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे फखरुद्दीन अली मोहम्मद. पुढचा प्रश्न. विवाह हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? विवाह. तर याचं उत्तर आहे हा विषय राज्य सूचीमध्ये आहे. केंद्र, राज्य व समवर्ती सूची याविषयीची तरतूद घटनेत कितव्या परिशिष्टामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे घटनेत 7व्या परिशिष्टात आहे. पुढचा प्रश्न. 1946च्या भारतीय संविधान निर्मितीच्या समितीच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने किती जागा जिंकल्या? 1946च्या भारतीय संविधान निर्मितीच्या समितीच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 208 जागा जिंकल्या. पुढचा प्रश्न. वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यासंबंधी कोणत्या कलमात तरतूद करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 371 मध्ये. पुढचा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीने गोवा, दमण या केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला? तर 1962 सालच्या 12व्या घटना दुरुस्तीने गोवा, दमण या केंद्रशासित प्रदेशांना दर्जा देण्यात आला. पुढचा प्रश्न. दिल्लीचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर असतात? तर याचं उत्तर आहे 3. निवडणूक आयोगाविषयीचे घटनेतील कलम कोणते? निवडणूक आयोगाविषयीचे. तर याचं उत्तर आहे कलम 324. पुढचा प्रश्न. पंचायत राज स्वीकारणारे देशातील दुसरे राज्य कोणते? पंचायत राज स्वीकारणारे देशातील दुसरे राज्य. तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न. डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात परंतु राज्यसभेचे सदस्य नसतात? तर याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात परंतु राज्यसभेचे सदस्य नसतात. पुढचा प्रश्न. डॅश हा ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो तर सरपंच हा ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. पुढचा प्रश्न. पंजाब राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? पंजाब राज्याची स्थापना. तर याचं उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1966. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमानुसार राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 123 नुसार राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना तयार करतेवेळी घटना समितीने किती सत्रे घेतली होती? त्याचं उत्तर आहे 11. पुढचा प्रश्न. 1987 ते 1992 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते?
तर याचं उत्तर आहे डॉक्टर शंकर दयाळ शर्मा. पुढचा प्रश्न, लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदच्युत करावयाचे असल्यास त्यांना किमान डॅश दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. तर याचं उत्तर आहे त्यांना किमान 14 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. पुढचा प्रश्न, ओडिशा राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? ओडिशा राज्यातून, तर याचं उत्तर आहे 21. महाराष्ट्र शासनाने पंचायत राजच्या मूल्यमापनार्थ ल.ना. बोंगीरवाड समितीची नेमणूक कधी केली? तर याचं उत्तर आहे 26 सप्टेंबर 1970 रोजी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन हा कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे अभिसरण तत्वावर हस्तांतरित करण्यात यावा ही शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे बापूराव काळे समिती. पुढचा प्रश्न, डॅश या देशाकडून भारतासाठी नियोजनाची पद्धत स्वीकारली आहे? तर रशिया या देशाकडून भारतासाठी नियोजनाची पद्धत स्वीकारलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती असतात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये घटक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयीची तरतूद केली आहे? तर भारतीय संविधानातील कलम 356 नुसार घटक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयीची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? तर संसदेने 1955 साली नागरिकत्वाचा कायदा संमत केला. पुढचा प्रश्न, रस्ते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर रस्ते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान समितीच्या सदस्यांसाठी निवडणूक केव्हा घेण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये. जुलै-ऑगस्टच्या 1946 मध्ये. पुढचा प्रश्न, कलम 356 नुसार राज्यात आणीबाणी जारी असताना राज्यकारभार पाहणारा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी कोण असतो? तर कलम 356 नुसार राज्यात आणीबाणी जारी असताना राज्यकारभार पाहणारा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असतो राज्यपाल. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये नागालँड भारताचे 16वे राज्य बनले? तर याचं उत्तर आहे 13व्या. 1962 साली झालेल्या 13व्या घटना दुरुस्तीनुसार नागालँड हे भारताचे 16वे राज्य बनले. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेशचे राज्यसभेत किती प्रतिनिधी असतात? तर मध्य प्रदेशचे राज्यसभेत 11 प्रतिनिधी असतात. पुढचा प्रश्न, पंचवार्षिक योजना ही बाब कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे? पंचवार्षिक योजना, तर याचं उत्तर आहे रशिया. पुढचा प्रश्न, भारताने नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे? तर भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. पुढचा प्रश्न, राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्याने पहिले पंचायत राजची सुरुवात केली? तर याचं उत्तर आहे नागौर या जिल्ह्याने. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा ग्रामनिधी सांभाळण्याची जबाबदारी कोणावर असते? तर याचं उत्तर आहे ग्रामसेवकवर. पुढचा प्रश्न, पश्चिम बंगाल राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना ब्रिटिश राजसत्तेची भेट म्हणून नको हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान आहे महात्मा गांधी यांचे. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. पुढचा प्रश्न, 1992 ते 1997 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते के.आर. नारायणन. गोवा राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? तर याचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न,
ल ना बोंगीरवार समिती एकूण किती सदस्य होते? तर या समितीमध्ये एकूण 11 सदस्य होते. पुढचा प्रश्न, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडे देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडे देण्याची शिफारस बाबूराव काळे या समितीने केली होती. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसद व घटक राज्याचे विधिमंडळ या दोन्हींचे सदस्य असणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 101(2) नुसार. पुढचा प्रश्न, भारतासाठी नियोजनाची प्रथम संकल्पना डॅश यांनी मांडली? तर भारतासाठी नियोजनाची प्रथम संकल्पना एम विश्वेश्वरैया यांनी मांडली. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभा बोलावून त्यांचे अध्यक्षस्थान कोण भूषवित असतो? तर याचं उत्तर आहे सरपंच. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सचिव कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सचिव असतात जिल्हा शिक्षणाधिकारी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती भारतीय नागरिक नसण्याची तरतूद केलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 9 मध्ये. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत लागू होऊ शकते? तर याचं उत्तर आहे 3 वर्षापर्यंत. करमणूक कर हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे राज्य सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, त्रिमंत्री योजनेनुसार भारतीय संविधानात 389 सदस्यांपैकी भारतीय संस्थानिकांचे किती सदस्य निवडून दिले जातील अशी तरतूद केली होती? तर याचं उत्तर आहे 93 सदस्य. राष्ट्रपतींना गुन्हेगारांना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार बहाल करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे कलम 72(ब). पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार सिंधी भाषेचा 8व्या परिशिष्टात समावेश करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1967 सालच्या 21व्या घटनादुरुस्तीनुसार सिंधी भाषेचा 8व्या परिशिष्टात समावेश करण्यात आला. पुढचा प्रश्न, केरळचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर असतात? तर याचं उत्तर आहे केरळचे 9 प्रतिनिधी राज्यसभेवर असतात. पुढचा प्रश्न, संघराज्य शासन पद्धतीची कल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे? संघराज्य शासन पद्धतीची कल्पना, तर याचं उत्तर आहे कॅनडा या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे वसंतराव नाईक समिती. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रकाची तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 63 नुसार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रकाची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, बिहार राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? बिहार राज्याची स्थापना, तर याचं उत्तर आहे 1 एप्रिल 1972 रोजी करण्यात आली बिहार राज्याची स्थापना. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्रिमंडळ व पंतप्रधान यांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 42व्या घटनादुरुस्तीने. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिवशी घटनेचा अंतिम मसुदा सादर केला? तर घटनेचा अंतिम मसुदा बाबासाहेबांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला. पुढचा प्रश्न, 1997 ते 2002 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते कृष्णकांत. पुढचा प्रश्न, पंजाब राज्यातून लोकसभेत किती सदस्य निवडून दिले जातात? तर पंजाब राज्यातून लोकसभेत 13 सदस्य निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे ल ना बोंगीरवार समितीने. राज्यातील पंचायत राजच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे बाबूराव काळे या समितीने.
भारतामध्ये नागरी स्थानिक संस्थेची सुरुवात कोणत्या कालखंडात झाली? तर भारतामध्ये नागरी स्थानिक संस्थेची सुरुवात ब्रिटिश कालखंडात झाली. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य परवानगीशिवाय सलग 60 दिवस सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिल्यास त्याचे सदस्यत्व संपुष्टात येईल अशी तरतूद केलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 101(4) नुसार. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व जलनिस्सार समितीचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. भारतीय संविधान कलम डॅश नुसार राष्ट्रपती राजवट दरम्यान संसदेस संवैधानिक अधिकार प्राप्त होतात. तर याचं उत्तर आहे कलम 357 नुसार. पुढचा प्रश्न. पथकर हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे? तर पथकर हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य शासन पद्धती ही कल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? तर ही कल्पना कॅनडा या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार संविधान बनवण्यासाठी किती सदस्यांची तरतूद करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 389. पुढचा प्रश्न. भारतात डॅश या वर्षापासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे? तर भारतामध्ये 2005 या सालापासून माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले? तर 1971 सालच्या 26व्या घटना दुरुस्तीनुसार संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले. पुढचा प्रश्न. कर्नाटक राज्यातून किती प्रतिनिधी राज्यसभेवर असतात? तर कर्नाटकचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर असतात? तर याचं उत्तर आहे 12.